काशी नगरामध्ये फिरत असे। भगवंताला एक दिवस या ब्राह्मणाची दया आली आणि भगवंताने काय केलं, म्हाताऱ्या ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्या काशी नगराच्या ब्राह्मणाला देव विचारू लागले, बाबा रोज तू दुःखी कष्टी होऊन या नगरामध्ये कशासाठी फिरत असतो? तो ब्राह्मण सांगू लागला, ब्राह्मणो अहम अतिदरिद्रोहम भिक्षावदर्थम भ्रमे मही। मी जातीचा ब्राह्मण आहे, परंतु दारिद्र्य माझ्या नशिबी आल्यामुळे मी रोज भिक्षा मागण्यासाठी या नगरामध्ये फिरतो। देवानारायणा, दुःखातून दारिद्र्यातून मुक्त होण्याचा एवढा उपाय आपल्याला ठाऊक असेल तर कृपा करून मला सांगा। असं म्हणल्यानंतर वृद्ध ब्राह्मण स्वरूपी भगवंताने सांगितलं, तुम्ही आता सत्यनारायण नावाच्या विष्णूची महापूजा करा। आणि या ब्राह्मणाला सत्यनारायणच्या पूजेचं विधान सांगितल्याने भगवंत गुप्त झाले। काशीनगराचा ब्राह्मण मनामध्ये काळजी करू लागला, हे व्रत माझ्याकडून होईल का नाही, म्हणून काळजी केल्याने काही रात्री झोप लागत नाही। सकाळी उठला, नेहमीप्रमाणे देवाची पूजा केली। देवासमोर दोन्ही हात तिसरं मस्तक ठेवलं आणि देवाला सांगितलं, देवानारायणा, मला आज भिक्षा मागून जे द्रव्य मिळेल त्या द्रव्यातून मी तुझं पूजन करीन। आणि या दिवशी या ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली, द्रव्य मिळालं। उत्तम प्रकारे सत्यनारायणाचं व्रत पूजन केलं, तीर्थप्रसाद घेतला आणि व्रताच्या प्रभावाने हा ब्राह्मण दुःखातून दारिद्र्यातून मुक्त झाला। मासी मासी व्रतं कृत्वा, महिन्याच्या महिन्याला सत्यनारायणाचं व्रत पूजन करू लागला। एक दिवस हा ब्राह्मण आपल्या वैभवाला शोभल अशी पूजा करत असताना या ठिकाणी एक लाकडी विकणारा मोळीविक आला। मोळीविकाला खूप तहान लागली होती। डोक्यावरील मोळीचा भारा ब्राह्मणाच्या घराच्या बाहेर ठेवला। ब्राह्मण सत्यनारायणाचं व्रत पूजन करू लागला। या ठिकाणी मोळीविका बसला, आनंदाने कथा ऐकली, पोट भरून पाणी केला आणि ब्राह्मणाकडून सत्यनारायणाचं व्रत समजून घेतलं। पुन्हा डोक्यावरती मोळीचा भारा उचलला। धनिक लोक ज्या ठिकाणी, श्रीमंत लोक ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी हा मोळी विकण्यासाठी गेला। या दिवशी या मोळीविक्याची मोळी पूर्ण विकल्या।